सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कर्नाळ परिसरात धाड टाकून गावठी दारू तयार करणारी हातभट्टी उद्ध्वस्त केली। या कारवाईत सुमारे 31,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे माधवनगर ते कर्नाळ मार्गावरील परिसरात छापा टाकण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच 2 संशयित घटनास्थळावरून पसार झाले। तपासादरम्यान जमिनीत पुरून ठेवलेल्या लोखंडी बॅरेलमध्ये गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 750 लिटर कच्चे रसायन आढळून आले। याशिवाय रिकामे बॅरेल, लोखंडी डबे, कॉईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। मानवी आरोग्यास घातक असलेले हे साहित्य जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले। या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुमार मारवाडी राहणार कंजारभाट वस्ती, कर्नाळ, तालुका मिरज यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील विविध कलमान्वये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्यात गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, श्रीधर बागडी यांनी कामगिरी बजावली।